लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथे रामनवमी व अमृतराय महाराज उत्सवास गुढीपाडव्यापासून प्रारंभ. 24 मार्च 2026 रोजी संत कवी अमृतरायजी यांच्या जलसमाधीला 273 वर्ष पूर्ण झाल्याने महाभिषेक व दीपोत्सव साजरा केला जाणार. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दक्षिण काशीतील पैठण येथे प्रसिद्ध संत कवी अमृतरायजी महाराज यांचा 273वा पुण्यतिथी तथा जलसमाधी उत्सव व रामनवमी सोहळा नाथगल्लीतील अमृतराया मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर दिनांक 19 मार्च पासून सुरू होऊन या उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी दिनांक 26 मार्च रोजी प्रफुल्ल बुवा तळेगावकर यांच्या कीर्तनाने होणार आहे. या उत्सवात ऋतुराज गर्गे, कन्हैया डाके, राहुल तळेगावकर, राजेश तळेगावकर, बालवयीन राई तळेगावकर, रुद्र तळेगावकर, श्रीजा पोहेकर, श्रेया तळेगावकर, आर्या तळेगावकर यांचीही कीर्तने होणार आहेत. अमृतराय महाराजांनी भगवान रामाची प्राणप्रतिष्ठित केलेली प्राचीन मूर्ती या मंदिरात आहे. अमृतराय महाराजांचे शेकडो शिष्य भारतभर विखुरलेले आहेत. या उत्सवासाठी महाराष्ट्रातून त्यांचे शिष्य येतात. पैठण येथे दिगंबररावजी कावसानकर स्टेडियमच्या मागील चक्रतीर्थावर अमृतराय महाराजांनी चैत्र शुद्ध षष्टीला इसवी सन 1753 गोदावरीत जलसमाधी घेतली. त्याला 24 मार्च 2026 रोजी 273 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने समाधी महाभिषेक व सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्या ठिकाणी आजही आपण तेथे गेलो असता निसर्गरम्य वातावरणामध्ये मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल किरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.